पवारांचा निवडणूक आयोगाला पत्र 28 जानेवारी नंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये. सुनेत्रा पवारांच्या पत्राने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खळबळ. गोंदियामध्ये इंधन तुटवड्याची अफवांमुळे नागरिकांची धावपळ. पेट्रोल पंपावर रांगा. कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण. रत्नागिरीमध्ये सिलेंडर वितरणाचे निकष पुन्हा एकदा बदलले. उज्ज्वला गॅस योजनेमधील ग्राहकांना आता 45 दिवसानंतर बुकिंग करता येईल, तर 2 गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांसाठी 2 सिलेंडरमधील अंतर आता 35 दिवसांचं असेल. 1 सिलेंडर असणाऱ्यांना 25 दिवसानंतर बुकिंग मिळेल. हिंगोली शहरामधील पंपावरील इंधन साठा संपला. इंधन साठा संपल्याच्या चर्चेनंतर नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी. सांगलीमध्ये पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. सलग दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये पेट्रोल टंचाई सदृश स्थिती. अनेक पेट्रोल पंप हे इंधन संपल्यामुळे बंद. प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नाही अशी माहिती. महाराष्ट्रामध्ये 2 खासगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता. स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 60% जागा राखीव ठेवल्या जाणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा. लातूर आणि पुण्यामध्ये खासगी विद्यापीठाला मान्यता. खासगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधिमंडळामध्ये मंजूर. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी आक्रमक. आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर जाण्याचा प्रयत्न, मात्र मैदानातच पोलिसांनी अडवलं. मागील 17 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा फोन. करिरोडमधील पेनिन्सुला बिझनेस पार्कमध्ये बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन. पोलिसांनी पूर्ण बिझनेस पार्कमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं.